या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील सर्व बाधित शेतकरी, त्याचबरोबर सर्व राजुरीतील सर्व म्हणजे सर्व बाधित शेतकरी पूर्ण गावात बाधित झालेला आहे। मी पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विचारतो की या संदर्भामध्ये आता आपले आदरणीय आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा नाशिक औद्योगिक द्रुतगती जो महामार्ग जो आहे तो सुपीक जमिनीतून जो जातोय तो होणार नाही, त्याच्या निश्चित शेतकऱ्यांना विश्वास घेतला जाईल असं या निमित्ताने साहेबांनी सांगितलंय। सर, आमची मागणी आहे, जो काही पुन्हा नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गामध्ये जो काही बारमाही सुपीक बागायतीच्या जमिनी ज्या आहेत यातून हा रस्ता जाता कामा नये, म्हणून आमची सर्वांची एक मुख्य मागणी आहे का हा पुन्हा नाशिक द्रुतगती महामार्ग रद्द झाला पाहिजे। त्याची अधिसूचना येणाऱ्या 15 दिवसामध्ये राज्य सरकारने काढावी। तोपर्यंत 15 ते 3 वारपर्यंत त्याच्यावरती काहीतरी ठोस कार्यक्रम करावा। जर कार्यक्रम झाला नाही, मंडळी काय करायचं सर्वांना विचारतो बाधितांना। बाधितांचं म्हणणं आहे जोपर्यंत याच्यावरती लेखी स्वरूपामध्ये जे तूर्त स्थगित म्हणलेलं आहे ते कायमस्वरूपी हा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन हे थांबणार नाही। की आता जरी आजचं जे उपोषण जे आहे आज आम्ही थांबवतोय, पण 15 दिवसानंतर याच्यावर जर ऍक्शन जर झाली नाही तर पुन्हा हे आंदोलन कायम राहील। पर्यायाने मंत्रालयापर्यंत हे आंदोलन आम्ही तीव्र करू असं या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणचं आंदोलन थांबवतो। पणवर विश्वास ठेवून आपण तात्पुरतं आंदोलन जे आहे ते थांबवतोय, पण प्रतिकात्मकरित्या जरी हे चक्री उपोषण असलं, बरीच जण जे आहे ते कालपासून जे आहे ते कोण एक वड्यावर, कोण पावावर किंवा कोण जे आहे ते उपाशी तापाशी होते। प्रतिकात्मक म्हणून या ठिकाणी नेहमीप्रमाणे जे सरबत वगैरे जे आहे ते आपण देतो ते द्यावं आणि हे आंदोलन तात्पुरतं स्थगित जे आहे ते होतंय असं आपण जाहीर करावं। आणि बाळासाहेब या एमडी साहेब या थोडे मागे या, सगळे बसले पाहिजे। सभापतीला घ्या, सभापती साहेबांना घ्या पुढे। पुन्हा एकदा सांगतो, हे आंदोलन जे आहे ते तात्पुरतं आपण थांबवलेलं आहे शब्दावरती। जर त्या बाबी जे आहे ते पूर्णत्वास आल्या नाही तर यापेक्षा संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे, इथं उपस्थित सर्वच मान्यवर, सगळ्या पक्षाचे मान्यवर, विशेषतः राजुरी, साकोरी, जाधववाडी आणि या पंचकृषीतले आलेले सर्व ग्रामस्थ, तिथले सर्व प्रमुख कारभारी, इथं बाळासाहेब आवटी यांनी जे काही आंदोलन पुकारलं आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून अनेक नेते मंडळी विविध पक्षाचे इथे येऊन गेले आणि आपली सगळ्यांची जी भावना आहे त्याच्यावर एक विचाराने हा औद्योगिक द्रुतगती मार्ग होऊन द्यायचा नाही अशा प्रकारच्या भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। हे आंदोलन जेव्हा पुकारलं त्याचं निवेदन देण्यासाठी बाळासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्याकडे आले होते आणि ते आल्यानंतर याच्या बाबतीत आमची साधक बाधक चर्चा सुद्धा झाली। याच्यावर अनेक गावचे लोक मला भेटले, खासदार साहेबांना भेटले आणि त्यांची जी भावना व्यक्त केली तिथं ओझरचा उल्लेख इथल्या ज्या ज्या व्यक्तींनी भाषण केलं त्याने ते केलेलं आहे। शेवटी आपण शेती करत असताना ह्या ज्या आपल्या जमिनी आहेत त्या आपल्या आज्या पंजा खापर पंजा तेव्हापासून आपल्याकडे येतात। याचे मालक आपण नसून आपण विश्वस्त आहोत आणि पुढच्या पिढीकडे आपण ते देणार आहे आणि जोपर्यंत आमच्या ताब्यात ती जमीन आहे त्याच्यावर हे मातीतून सोनं पिकून जगाचा पोशिंदा म्हणून आपली ओळख आहे आणि आपल्या कुटुंबाचा आपल्या प्रपंचाचा आपण उदरनिर्वाह करतो। हा फक्त उदरनिर्वाहाचं साधन आहे असं नाही, पण त्या जमिनीशी प्रत्येक शेतकऱ्याचं एक भावनिक नातं असतं आणि जेव्हा अशी जमीन किंवा असं क्षेत्र एखाद्या विकास कामाच्या साठी ती जाती
त्याची दुःख आणि वेदना किती असतात हे काही वेगळं सांगायला नको. काही लोक आम्हाला भेटली आणि ते म्हटले की आमचं आता घर जाणार आहे, आमची शेती जाणार आहे. 2-3 दिवस आम्हाला झोपच नाही आली. काही क्षणाला आम्ही आमच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यानंतर आम्ही आमचं मन निगरगट्ट केलं आणि काही जरी झालं तरी हा महामार्ग इथून होऊन द्यायचा नाही, अशी एक भावनिक साथ लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, खासदार साहेब असतील, त्यांच्याकडे मागण्याचं काम तुम्ही सर्वजण करत आहात. आम्ही तर तुमचेच प्रतिनिधी आहोत. लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय करता येईल त्याची जतन, त्याची जपणूक हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. म्हणून मी आणि आमचे सर्व सहकारी आजपर्यंत जुन्नर तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास राहिलेला आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर सगळ्याच पक्षाचे नेते मंडळी एकत्र होऊन एका दिशेने जर रेटा लावला तर त्यामध्ये आपण यश प्राप्त केलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. पिंपळगाव जोगेचा इथं कालवा झाला, जमिनी सगळ्या ओलीच्या खाली आल्या. उकडीचं केटी बंधाऱ्याचं पाणी असेल, कालव्याचं पाणी असेल, या पिंपळगाव जोगेच्या कालव्याला जिथे जिथे आउटलेट्स आहेत तिथं आपण प्रत्येक ओढ्यावर असंख्य पद्धतीने, मग जिल्हा परिषद असेल, कृषी विभाग असेल, जलसंधारण असेल, विविध योजनेतून आपण बंधारे बांधण्यामध्ये यश सुद्धा प्राप्त केलं आणि पूर्ण हा क्षेत्र बागायतला. त्याच्याच वरती लागोलाग आता चिलेवाडीच्या पाईपलाईनला सरकारने निधी दिला, तिथं काम आता कोळवाडीपर्यंत आले. पुढं आपल्याला ते आपला जो हायवे आणि वरचा जो भाग असेल ते ओलीचा खाली आणण्यासाठी आपण ते काम करू. पण हा जो महामार्ग आहे त्याची गरज नसताना सुद्धा अशा पद्धतीने तो जर महामार्ग करणार असतील तर ह्या विकास आम्हाला मान्य नाही. जर भविष्याचा वेध घेऊन असंच तुम्हाला जर महामार्ग करायचा असेल तर त्याच्यातून जे 3-4 सर्वे केलेले आहे, ज्या सर्वेमध्ये बागायती क्षेत्र जाणार नाही अशा प्रकारचा मार्ग तुम्ही का निवडत नाही, अशी जेव्हा लोकांची भावना आली, ती भावनाही आम्ही आमच्या वरिष्ठ आणि सरकारच्या प्रती ते कळवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. या जुन्नर आणि पंचक्रोशीतल्या सर्व या परिसरामध्ये फार आनेपठारपासून घ्या तर आपल्या आदिवासी भागापर्यंत घ्या, अनेक राज्यकर्त्यांनी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढे जाण्याची भूमिका घेतली. एकत्रित चर्चा करून आपलं करतो. म्हणून MSRDCचे MD अनिल गायकवाड यांच्याशी चर्चा केल्यानंतर, त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी असं सांगितलंय आणि खासदार साहेब तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून ते रिकन्फर्म करून घ्या की हा प्रकल्प त्या मीटिंग नंतर त्याच्यावर एकही पाऊल उचललेलं नाही. जर याला कदाचित सरकार आणि MSRDCला हा जर प्रकल्प पुढे न्यायचा असेल तर लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय इतर 3 पर्याय मार्ग तिथं जर प्रकल्प करायचा असेल तिथल्या लोकांचा विश्वास संपादन केल्याशिवाय हा प्रकल्प पुढे जाणार नाही. जिथं अजून 2-3 पर्याय आहेत तिथल्याही लोकांशी मी काही प्रमाणामध्ये चर्चा केली आणि त्या लोकांची मागणी सुद्धा आहे की इकडे हायवे आमच्याकडे केला तर उलट आम्हाला आनंद होईल. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्या सुपीक जमिनीमध्ये आणि विशेषतः राजुरी गावामध्ये जे आता इथं संस्कार, संस्कृती, आमच्या शेती, आमच्या जे काही नातं आहे हे जर आपल्या गावची जर जाळी होणार असेल आणि तुकडे होणार असेल ते मलाही वैयक्तिकरित्या मान्य नाही. तुमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा तर द्यायला आलेलाच आहे, पण हा द्रुत गती मार्ग आता त्यांनी जो आखलाय आणि त्याची जी नोटिफिकेशन केलेली आहे हा इथून कदापिही होऊन देणार नाही. आणि जर कोण करायचा प्रयत्न केला तर तिथं तुमचा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पुढे मी तिथं उभा असेल एवढं ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. पुढेही मी इथं आलेलो आहे तुमच्या सर्वांना विनंती करण्यासाठी की तुम्ही आंदोलन थांबू नका, पण स्थगित करा ही विनंती करण्यासाठी आपण एक पुढच्या 8-10 दिवसामध्ये MD सह आपल्या सर्व शेतकऱ्यांची आपण एक कमिटी तयार करून त्यांच्यावर एक मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये जे काही पर्याय मार्ग आहेत
त्याच्यावर विशेष चर्चा करून त्या पर्याय मार्गाने आपल्याला कसं पुढे जाता येईल. जर त्याच्यातून आपलं समाधान होणार असेल तर आमचं आंदोलन पुन्हा परत जोरदार तुम्ही जसं मांडलेलं आहे त्या पद्धतीने त्याच्यावर मी आणि खासदार साहेब सुद्धा करणार. अशा प्रकारच्या मीटिंगमध्ये आपलं पवित्र घेऊन आपण पुढे जाऊ आणि तसं मी त्यांना सुद्धा कळवलेलं आहे. अजून एक मागणी या निवेदनामध्ये केली, त्याचा उल्लेख अनेकांनी केला की जिरायत क्षेत्र म्हणून आपल्या सगळीकडे लागलेले आहे तर बागायत त्याच्या बाबतीतली पण कारवाई तुमचं निवेदन प्राप्त झाल्यानंतर कलेक्टर साहेब असतील, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यांच्याकडे हे सांगून त्याच्याबद्दलची प्रक्रिया चालू केलेली आहे. आणि ती वस्तुस्थिती खरी आहे की इथं मोठ्या प्रमाणामध्ये बागायत क्षेत्र जोगे आपण पिकं घेतो आणि बागायत क्षेत्र लागल्यानंतर आपल्या जमिनीचा दर्जा हा कागदोपत्री अजूनही तो वाढेल. मग बँकेच्या कर्जासाठी असेल, यथा कदाचित भविष्यामध्ये काही संपादनाची भूमिका आली तर त्याच्यामधल्या दराचा संदर्भात असेल. पण आजपर्यंत आपण त्याच्यामध्ये पुढे गेलो नाही का, तर आपल्याला माहित होतं की आपल्याला फक्त स्टॅम्प ड्युटी जास्त लागायला नको, मुले कमी असलेलं बरं आहे. पण त्याचा तोटा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून ती जी प्रक्रिया चालू केलेली आहे या सर्व जुन्नर तालुक्यामधलं जिथे जिथे बागायत क्षेत्र आहेत आणि तिथे जिरायती लागले आहेत, ती प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या 1 महिन्याच्या आत या सगळ्या क्षेत्राला बागायती क्षेत्र हे लागणारच अशा प्रकारचं कार्य आम्ही पुढे नेतोय. आणि कलेक्टरांच्या मदतीने, तहसीलदारांच्या मदतीने, प्रांतांच्या मदतीने हे पुढे नेण्यासाठी आपण ते काम करत आहोत. मी तुम्हाला निश्चित प्रकारे इथं आल्यानंतर सांगतो, एखादी गोष्ट घडत असताना ते लोकांच्या हिताच्या दृष्टीने होत असेल तर लोक एकत्रित येतात. पण लोक एकत्रित आल्यानंतर त्याच्यामध्ये राजकीय भाषणं जर होत असतील तर ते कुणीही काही वेगळं सहन करायचं, कारण याला पाटील फुटतात. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकीय उडवण्यास आलं नाही पाहिजे. सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे. आणि स्पेसिफिकली पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गासाठी आपण जे बसलेलो आहे आणि जिरायतीचं बागायती क्षेत्र करण्यासाठी आपण जे बसलेलो आहे त्याच्या पुढचं सीमित राहून आपल्याला पुढे जाण्याचा हे प्रयत्न केला पाहिजे. त्याचं फाटे जर फुटायला लागले तर अनेक फाटे फुटत राहतात. मला काही लोकांनी असं सांगितलं की आणे पठारावर पण पाणी नाही तर आपल्याला आहे, ते आजपर्यंत झालं नाही. ठीक आहे, आजपर्यंत झालं नाही तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सुप्रमाणात आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून जे जे गरजेचं होतं ते करण्यात आलं. आता अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर बोलायला गेलं तर त्याला दिशा बदलेल. पण मला कृपया करून तुम्हाला विनंती करायची आहे, इतर गोष्टीचे भाषणं करून या गोष्टीमध्ये जर तुम्ही घुसळायचा प्रयत्न केला तर ते तिसऱ्या ठिकाणी नेऊ नका. हे द्रुत गती मार्ग आपला होऊन द्यायचा नाही. याच्यासाठी आपल्याला जे जे करता येईल त्या दृष्टीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ह्या जिरायती क्षेत्राचं बागायती क्षेत्र कसा होईल त्याच्यासाठी आपण जी कारवाई चालू केलेली आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करू. नाहीतर पुणे नाशिक रेल्वेसाठी जेव्हा भूसंपादनाच्या नोटीस निघाल्या, जशा तुमच्या भावना होत्या त्या भावना तिथल्या पण लोकांच्या होत्या. पण स्वतः मी असतील, खासदार असतील, ते ग्रुप ऑफ शेतकरी त्यांच्यावर भेटून तो मार्ग किंवा तो रेल्वे मार्ग आपल्यासाठी कसा फायद्याचा आहे, कशा पद्धतीने आपण पुढे नेऊ शकतो असं त्यांना समजून सांगण्याचा पण आम्ही तेव्हा प्रक्रिया केली. काही आंदोलनं झाली, विशेषतः आळे पाट्यावर झाली. आळे पाट्यावर तर काहींनी भाषणं तर खासदारांना शिव्या, मला शिव्या. आपल्याला रेल्वे लाईन करत असताना एवढ्या मोठ्या पद्धतीने आपण जर समजा कार्य करत असेल, ठीक आहे, लोकांची भावना असेल पण ती चर्चा पण सुटते ना. पण अशा पद्धतीने एक तिरका वाढण्याचं काम काही लोकांनी तेव्हा केलं, याचा विसर आम्हाला पडलेला नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांग, जसं तुम्ही यासाठी आंदोलनामध्ये पवित्र आपण एक दिशेने चाललोय, काही लोक आपलीच आहे या द्रुतगती मार्गामध्ये जाणारी, त्यांची काय वेगळ्या दृष्टिकोनातून भावना आहेत ते मला एक खासगी देऊन सांग. पण मला कृपया करून सगळ्यांना विनंती करायची, आपली जी एकजूट झालेली आहे त्या एकजुटीला फाटा पडून देऊ नका. आमचे आहे आता एकाचं तोंड इकडं, एकाचं इकडं, पण तुमच्या या गोष्टीसाठी आम्ही आमची एकजूट तुटून देणार नाही. नाही यायची ना याच्यासाठी, हा तशी तुमच्यातही होऊन देऊ नका.
तर काही लोक येऊन सांगतात वेगळ्या किंवा हे सगळ्या गोष्टी, पण एक दिशेने जायचं जेव्हा ठरलेलं आहे त्या एक दिशेने जाऊन आपण सर्वजण आपल्या ज्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण येतात, ते जे सरकार असेल, MSRDC असेल, नाही तर यांनी उल्लेख केल्याप्रमाणे कोण ठेकेदार असेल, जुन्नर तालुका एकदा एकत्रित झाला ना, कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी आम्ही होऊन घेणार नाही. जी भूमिका आजपर्यंत आपण जुन्नर करायला ठेवली आणि पुढे गेलेली आहे. पाण्याच्या संघर्ष बाबतीत अनंतराव चौगुले साहेबांनी इथं बोलले, पण मागील 5 वर्षामध्ये तुमचं समाधान करत असत तरी मला माझं काय करायला लागलं हे मला माहिती. हा काय राजकीय वाद नाही, हा प्रांताचा आवाज आहे, आपला, खालच्यांचा. मग खाली काय आपले काय विरोधक असतील किंवा वेगळ्या पक्षाचे असतील, त्यांच्यावर संघर्ष आपण केलेला आहे. त्याला काही मागं पुढं मी पाहिलं नाही. जेव्हा आपल्या तालुक्याच्या हिताचा विषय असेल, कुणी जरी आला तर नाही चालणार. म्हणून आज आपण जो काय पवित्रा घेतलेला आहे त्याला बळ देण्यासाठी, तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्यासाठी आणि तुमचं सगळ्या जे काही गोष्टी आहेत ते समाधान करण्यासाठी आज आम्ही इथं आलोय. पाठिंबा तर तुम्हाला देतोय, पण विनंती सुद्धा करतो की हे आंदोलन तुम्ही खासदार साहेबांचं भाषण केल्यानंतर स्थगित करावं. तुमच्या या सगळ्या मान्यासाठी ते खासदार म्हणून आणि मी आमदार म्हणून कटिबद्ध आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि तुम्ही सर्वांनी जे काही एकजूट दाखवली, मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचाही मनपूर्वक आभार मानतो. आणि बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.